एखादी युती किंवा आघाडी होते त्यावेळेला फक्त तत्कालीन गणित नसतात, तर त्यामागे लॉंग टर्मची गणित समीकरणं सुद्धा असतात. ज्यावेळी शिवसेना फुटली आणि नेते एकनाथ शिंदेंबरोबर गुवाहाटीला गेले त्यावेळी शिंदेंच्या एका आमदाराची डायलॉगबाजी चांगलीच गाजली होती. ते आमदार म्हणजे शहाजी बापू पाटील. त्यावेळी भाजपबरोबर गेलेल्या शहाजी बापूंना गुवाहाटीतले डोंगर, झाडी आणि हॉटेल चांगलंच आवडलं होतं. त्यातच शहाजी बापूंना आता त्यांच्या होम पिचवर भाजपनं एकटं पाडलंय. हे कमी होतं की काय, चक्क शेतकरी कामगार पक्षानं सुद्धा बापूंच्या विरोधात भाजपची साथ दिली आहे. अगदी शेवटच्या क्षणी सांगोल्यात कशी झाली भाजप आणि शेकाप ही युती आणि त्यावरून कसा झालाय शहाजी बापूंचा संताप आपण पाहूयात. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल एकदम ओके म्हणणारे शहाजी बापू आता म्हणतायत काय ती युती, काय तो हिडीसपणा आणि काय ती पळवापळवी, एकदम नॉट ओके. ज्या भाजपबरोबर जाऊन गुवाहाटीच्या हॉटेलच्या बाहेरचे डोंगर आणि झाडी शहाजी बापू पाहून आले, तिथं राहून आले, आता त्याच भाजप विरोधात बापूंचा पार संताप झालाय. कारण शहाजी बापूंच्या होम पिचवर सगळ्यांनी एकत्र येऊन शहाजी बापूंना एकटं पाडलंय. शहाजी बापूंच्या विरोधात सांगोल्यात शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्यात. भाजपला शेवटच्या दिवशीही उमेदवार न मिळाल्यानं भाजपनं शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांना अक्षरशः भाजपमध्ये उचलून आणून उमेदवारी दिली. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेतकरी कामगार पक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे असे सगळेच विरोधक शहाजी बापूंच्या विरोधात एकवटले. त्यामुळे शहाजी बापूंना सांगोल्यात एकाकी झुंज द्यावी लागेल. सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या वर्चस्वाचा किल्ला. सांगोल्यात सगळे पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जायचे. यंदा मात्र सांगोल्याची ही परंपरा बाजूला ठेवून सगळेच पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले. सांगोल्यात सुरुवातीपासूनच शेतकरी कामगार पक्ष, शहाजी बापूंचा गट म्हणजे शिवसेना आणि दीपक आबा साळुंखे असे पारंपरिक तीनच गट होते. मात्र सांगोल्यात भाजपची ताकद वाढली आणि यंदाच्या निवडणुकीत भाजपनं सुद्धा मोठी उडी घ्यायचं ठरवलं. सोलापूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी अनेक ठिकाणी भाजपनं मोठी तयारी केली. सर्व ठिकाणी भाजपचेच नगराध्यक्ष होतील असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. स्थानिक पातळीवर जरी आघाड्या होत असल्या तरी नगराध्यक्ष भाजपातच. काही ठिकाणी पक्षाची ताकद असो अथवा नसो, नव्या ताकदी, नव्या आघाड्या करून नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली. आणि यातच सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष, दीपक साळुंखे पाटील हे सोबत घेऊन थेट भाजपनं नगराध्यक्ष पदावर दावा करत एक नवी खेळी खेळलेली दिसून येते. भाजपनं ठरवलेल्या 100% या नाऱ्यानुसार सांगोल्याच्या नगरपालिकेवरही नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा हेच मनसुबे रचत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि बाळासाहेब एरंडे यांच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली. त्याचवेळी भाजपमध्ये इच्छुक असणारे दीपक आबा साळुंखे यांनीही जयकुमार गोरेंना टाळी दिली आणि या सगळ्या धक्कादायक घडामोडींवर कळस म्हणजे शेतकरी कामगार पक्ष भाजपला येऊन मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये अनेक विरोधातले आमदार आहेत. यातच गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार बाबासाहेब देशमुख हे देखील फडणवीसांच्या गुडबुकमधले आमदार. याचाच फायदा भाजपने सांगोल्याच्या राजकारणात घेतला. दीपक साळुंखे पाटील भाजपामध्ये येण्यास इच्छुक जरी असले तरी त्यांना सोबत घेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि शेकापलाही सोबत घेऊन नवी खेळी आणि नवी इनिंग नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने केली. शेतकरी कामगार पक्षामध्ये असणारे मारुती बनकर यांना तातडीनं भाजपमध्ये घेण्यात आलं आणि त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे यांच्या गटाला घेऊन भाजपनं थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वतःकडे घेत सांगोल्यात मोठी मुसंडी मारली. सांगोल्यात या सगळ्या घडामोडींचं टार्गेट होतं शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू. शहाजी बापू या सगळ्यांवरून संतप्त झाले आणि भाजपवर प्रचंड चिडले. आज प्रथमच मला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली. आज हिडीस किळसवानं दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा
अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी, आय काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एका बाजूला, मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला, अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे. शहाजी बापूंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आनंदा माने या माजी नगराध्यक्षाला संधी देत शहाजी बापू नगरपालिका लढवणार आहेत. 3 मोठ्या राजकीय गटांचं आव्हान शहाजी बापूंना असेल. शहाजी बापूंच्या विरोधात सारे विरोधक एकवटले. यामागे जयकुमार गोरे आणि गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांची दोस्तीही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. आपण मदत केली म्हणून बाबासाहेब देशमुख सांगोल्यात आमदार झाले, अशी थेट कबुली जयकुमार गोरे यांनी मध्यंतरी भाजप मेळाव्यात दिली होती. आणि याच जयकुमार गोरे यांनी आता बाबासाहेब देशमुखांना नगरपालिका निवडणुकीत सोबत घेतलंय. म्हणजेच विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंच्या पराभवासाठी ज्यांनी मदत आणि सहकार्य केले तेच सारे पुन्हा एकदा शहाजी बापूंच्या विरोधात सांगोला नगरपालिका निवडणुकीत एकवटलेले दिसून येत आहेत. सांगोल्याच्या राजकारणात जयकुमार गोरे, बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी बापू अशा राजकारणाचा नवा अंक सुरू झालाय. आता या राजकारणात शहाजी बापूंचं काय होतं? शहाजी बापूंचा करेक्ट कार्यक्रम होणार की बापू एकदम ओके राहणार, याबाबत उत्सुकता आहे. संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, सांगोला.